आज या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 29 जिल्हे अलर्टवर. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याची काही मान्सून अपडेट आले असेल तर मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. राज्यात मान्सूनचा जोर कायम असून अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 23 जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. विशेष घाटमाता आणि किनारपट्टी भागात ढगदृष्टी सदृश्य पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने ताज्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही विजांसह मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारसाठी राज्यातील 29 जिल्हे विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सातारा घाट परिसर, नाशिक घाट परिसर आणि पुणे घाट परिसरासह रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाट परिसर, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विभागीय अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह आणि किनारपट्टीवर वेगवाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागात मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून विदर्भात बहुतांश भागात पाऊस, मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशाच हवामान आणि ताज्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.